देश में चल रही युद्ध जैसी परिस्थितियों के मद्देनजर ठाणे जिला प्रशासन ने अपनी आपदा प्रबंधन प्रणाली को और अधिक मजबूत और सक्षम बनाने के लिए महत्वपूर्ण कदम उठाए हैं। जिलाधिकारी अशोक शिंगरे की अध्यक्षता में एक महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई, जिसमें प्रशासनिक अधिकारियों को कई अहम निर्देश दिए गए। जिलाधिकारी श्री शिंगरे ने अधिकारियों को आदेश दिए कि सभी सुरक्षित निवारागृहों को सभी आवश्यक सुविधाओं से सुसज्जित किया जाए, ताकि किसी भी आपातकालीन स्थिति में नागरिकों को पूरी सुरक्षा मिल सके। साथ ही 24 घंटे कार्यरत कंट्रोल रूम को अपडेट रखा जाए और सायरन की नियमित जांच की जाए। बैठक में ये भी निर्णय लिया गया कि जिले के संवेदनशील स्थानों की सुरक्षा व्यवस्थाओं की त्वरित समीक्षा की जाएगी। प्रशासन ने स्थानीय सामाजिक संगठनों से भी संपर्क साधने की बात की, ताकि आपत्ति की स्थिति में सहयोग किया जा सके। इसके अलावा जीवनावश्यक वस्तुएं और अन्य सामग्रियों का उचित भंडारण सुनिश्चित करने के लिए आपूर्ति व्यवस्था को अद्यतित रखने के निर्देश भी दिए गए हैं। जिलाधिकारी ने इस अवसर पर कहा, ये समय एकजुटता का है। हमें अपनी जिम्मेदारी समझकर पूरी तरह से तैयार रहना होगा। देश और समाज के लिए हम सबको अपने कर्तव्यों का पालन पूरी सजगता से करना चाहिए। इस बैठक में मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे और पुलिस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चौहान ने भी अपनी विभागीय तैयारियों की जानकारी दी। प्रशासन के अधिकारियों ने जिला प्रशासन के प्रयासों में पूरा सहयोग देने का आश्वासन दिया। अंत में जिलाधिकारी ने सभी विभागों को यह निर्देश दिया कि वे अपनी तैयारियों को अंतिम रूप दें और किसी भी आपात स्थिति से निपटने के लिए पूरी तरह से तैयार रहें। आज सकाळपासून 10 वाजल्यापासून आपण अत्यंत डिटेलमध्ये ही बैठक घेतलेली आहे। या बैठकीचं सार म्हणजे 3-4 मुद्द्यांमध्ये आपल्याला हे सार लक्षात घेणं आवश्यक आहे। एकतर सर्व आपले जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत ते प्रोटेक्ट करणं ही सगळ्यात पहिली आपली जबाबदारी असणार आहे। सेकंड जे आहे आपले सगळे इसेन्शियल सर्व्हिसेस जे आहेत ते या काळातही पूर्ववत असले पाहिजे। याबाबतच्या सर्व डिपार्टमेंटचे जवळपास 21 डिपार्टमेंटचे आपण संपूर्ण आढावा घेतलेला आहे। आणि त्यानंतर जे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे करत असताना नागरिकांचा जो कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट आहे ती कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट आपल्यासोबत असलेली पाहिजे। आणि ते करत असताना आपल्या सर्व डिपार्टमेंटचा एकमेकांसोबतचा संवाद अगदी व्यवस्थित असला पाहिजे। सर, ग्रामीण भागासाठी सांगतो की कालच सीएस सरांची बैठक झाल्याच्या नंतर आम्ही सर्व एचओडीची बैठक घेतली आणि हे निर्देश देण्यात आलेले आहेत की सर्व ज्या इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत, जसं की आमच्याशी संबंधित इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, पशुसंवर्धन आहे, सिव्हिल सप्लाईज आहेत, या सर्वांबाबतचा पुरवठा हा व्यवस्थित असला पाहिजे। मेडिकल सर्व्हिसेसच्या बाबतचा पण पुरवठा व्यवस्थित असला पाहिजे याची सर्वांना सूचना दिलेली आहे। परंतु या सूचना आपल्यापर्यंतच मर्यादित न राहता या नागरिकांची कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट करून घेण्यापर्यंत यामध्ये कसं आपल्याला कन्व्हर्जन करता येईल हे सगळं बघणं आवश्यक आहे। तरी आपण आता जे जिल्हा लेवलचे जे आपले एचओडीज आहेत तर त्यांनी तालुका लेवलवरती जाऊन आपल्या खालच्या एचओडीजना आणि आपल्या खालच्या अधीनस्थ सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत अवगत करणं आवश्यक आहे आणि त्यांच्या मार्फत आपण सिटीजन्स पर्यंत या सगळ्या गोष्टी घेऊन गेलो पाहिजेत। एक क्लिअर लाईन ऑफ इन्स्ट्रक्शन्स असल्या पाहिजेत आणि क्लिअर कम्युनिकेशन असलं पाहिजे, तर आपण कुठल्याही डिझास्टरला किंवा कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची आपल्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह ताकद नेहमीच असते। तर पण शेवटच्या माईल पर्यंत आपला मेसेज गेला पाहिजे। आजच्या बैठकीनंतर हे सर्वांनी एन्श्योर करणं आवश्यक आहे। कलेक्टर सरांनी आणि इतर सर्व अधिकाऱ्यांनी अगदी डिटेलमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेच आहेत आणि कंक्लुडिंग रिमार्क्स देण्यासाठी मी सरांना विनंती। थँक्यू शिवसर। आपण एंटायर 2 तासाच्या बैठकीचा साथ आपण आणि चव्हाण साहेबांनी अत्यंत समर्पकपणाने मांडलेल्या सगळ्यांच्या समोर। त्यानंतर मला काही यांची ऍड करण्याची आवश्यकता नाही। प्रत्येक विषयाच्या वेळेला आपण निश्चितपणानं त्या संदर्भातले इनपुट दिलेले आहेत। आपली क्वालिटेटिव्ह इनपुट आम्ही समावेश करून घेतलेला आहोत। मला फक्त एवढं सांगायचं आहे, ही टेस्टिंग टाइम आहे। या टेस्टिंग टाइम मध्ये वी शुड पुट अप आवर हँड अँड टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी। असं व्हायला नको की काही परिस्थिती उद्भवल्यानंतर आम्ही कुणाला तरी चेस करतोय जे तुझं काम आहे तू कर, यापेक्षा हे माझं काम आहे या पद्धतीने जर आपण पुढे आलो, माझं काम आहे, माझा विभाग नसला काही नसला तरी हे काम माझं आहे, ही जर रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली तर निश्चितपणे मला वाटतं आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपलं तयारी असली पाहिजे। या दृष्टिकोनातून आपण एकमेकांची तयारी करून घेऊ। जिल्हा हा युनिफाईड आहे। कुठलीही परिस्थिती आली तरी आपण तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण त्याच्यातून पार पडणार आहोत हा मला विश्वास आहे, खात्री आहे 200%। कारण याच्यापूर्वी
तुमच्या सर्वांचं सहकार्य वेगवेगळ्या टप्प्यावर इतकं अप्रतिम सहकार्य लाभलेलं आहे आणि क्रीम जे म्हणता येऊ शकेल प्रशासनाचं ते सगळं क्रीम इथं बसलेलं आहे. त्यामुळं मला कसलीही चिंता वाटत नाही की जरी कितीही बिकट प्रसंग आला, मी त्याचा उल्लेख सुद्धा करण्याची माझी इच्छा नाही, कितीही बिकट प्रसंग आला तरी त्या बिकट प्रसंगाला आपण यशस्वीपणानं तोंड देऊ, नव्हे तो आल्यानंतर तो आपण परतवून लावू या पद्धतीची आपली तयारी असली पाहिजे.